हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे बघणार आहे हिवाळा विशेष मस्त गरमागरम असं बाजरीचं थालीपीठ। त्यासाठी एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घ्यायचं आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, 2 चमचे बेसन घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 2 चमचे मी घातलेलं आहे गव्हाचं पीठ। आता बाजरीचं पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवून तुम्ही बाकीच्या पिठांची प्रमाण थोडीफार कमी जास्त केली तरीही चालतील, काही हरकत नाही। त्यानंतर यामध्ये घातलेली आहे बारीक चिरलेली मेथी। आता मेथीची पानं काढून स्वच्छ धुवून बारीक चिरून घालायची आहेत। त्यानंतर यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर, स्वच्छ धुतलेली चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। ओवा घालायचा आहे, हातावर क्रश करून घालायचा आहे, त्याने स्वाद अजून जास्त खुलतो। आता त्यानंतर यामध्ये घातलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा। आता या ठेच्यामध्ये साधारण 8 ते 10 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि ते घालून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा जिरे घालायचे आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलंय। आता 2 मोठे चमचे यामध्ये घालायचे आहेत पांढरे तीळ। पांढरे तीळ उष्ण असतात, बाजरीचं पीठ ही उष्ण असतं, त्यामुळे थंडीसाठी हे थालीपीठ परफेक्ट आहे। तुम्ही या थंडीमध्ये या पद्धतीने हे थालीपीठ नक्की ट्राय करा। आता काय करायचे, सगळे जिन्नस आधी सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून मेथीमध्ये कोथिंबीरीमध्ये थोडासा पाण्याचा प्रमाण आहे, तर त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे थोडं थोडं पाणी घालून मी पीठ भिजवून घेतलं, एक 10 मिनिट रेस्टसाठी बाजूला ठेवलं होतं। त्यानंतर पोळपाटावर या पद्धतीनं स्वच्छ रुमाल घ्यायचा, भिजवून घ्यायचा आहे। पाण्याचा थोडासा हात घेऊन या पद्धतीने आपल्याला मीडियम आकाराचा गोळा घेऊन थालीपीठ थापून घ्यायचं आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होतात। अगदी सकाळच्या घाईत सुद्धा तुम्ही ही थालीपीठं आरामात तयार करू शकता, अगदी पटकन हे तयार होतं। तर इथे बघा, मीडियम आकाराचे थालीपीठ छान पातळ थापून घेतले। हाताला चिकटत असेल तर थोडा पाण्याचा हात घ्या, त्यानंतर छोटे होल करून घ्यायचे, जेणेकरून वाफ बाहेर आत जायला जागा राहते आणि थालीपीठ लवकर भाजलं जातं। तवा छान गरम झालाय। आता रुमालाची 2 टोकं पकडून हे थालीपीठ आपल्याला या तव्यावर घालून घ्यायचे, झाकण घालून घ्यायचं, जेणेकरून चिरा पडत नाहीत। आता या होलमध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊया, वरून छान तेल स्प्रेड करून घ्यायचं आणि या बाजूनी छान भाजलं गेलंय, दुसऱ्या बाजूनी उलटून भाजून घ्यायचं। अप्रतिम रंग आलाय, तुम्ही बघू शकता किती परफेक्ट रंगावर छान एका बाजूनी भाजलं गेलंय। याच पद्धतीने दोन्ही बाजूनी आपण छान खरपूस भाजून घेऊ। अगदी परफेक्ट रंगावर हे थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे। आता या पद्धतीने दुसरीही थालीपीठं आपण भाजून घेऊया। इथे मी दुसरं थालीपीठ तयार करून घेतलंय। तव्यावर घातल्यानंतर वरून पाण्याचा थोडासा सपका द्यायचा, थोडंसं पाणी लावायचं, जेणेकरून रुमाल आहे तो लगेच निघतो आणि थालीपीठ तुटत नाही। वरून झाकण ठेवायचं, 1 मिनिट झाकण ठेवा, जेणेकरून थालीपीठ चिरा पडत नाहीत आणि व्यवस्थित निघतात। तर नंतर होलमध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलं आणि इथे बघा दुसरं थालीपीठसुद्धा आपलं तयार झालेलं आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याबरोबर दही, तुम्हाला जसं आवडत असेल खायला तसं तुम्ही हे खाऊ शकता। गरमागरम थालीपीठ खायला अप्रतिम लागत होते, तर आणि करायलाही तितके सोपे आहेत। हिवाळा विशेष हे बाजरीचं थालीपीठ पौष्टिक आहे आणि त्याचबरोबर लहान मुलंसुद्धा आवडीने खातात, एवढे भन्नाट हे थालीपीठ तयार होतात। तर अगदी घरच्या साहित्यात, कमी साहित्यात तयार होणारं हे बाजरीच्या पिठाचं थालीपीठ रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर ही हिवाळा विशेष बाजरीच्या थालीपीठाची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान खमंग पौष्टिक रेसिपींच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या विंटर स्पेशल बाजरी थालीपीठ रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन खमंग आणि छान पौष्टिक रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा। बाय बाय।